हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळेजण मजेत असतील. सध्या जी तुम्ही हेडिंग बघितलेली आहे TRTI, बार्टी, सारथी आणि महाज्योती यांच्या स्कॉलरशिपची, या स्कॉलरशिप बद्दल भरपूर जणांचे काही डाऊट्स होते. त्या डाऊटसाठी स्पेसिफिकली हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिला डाऊट मुलांचा असा आहे, जे की नवीन स्टुडंट आहे, कदाचित त्यांनी पण हा व्हिडिओ बघितला असेल किंवा त्यांनी याच्याबद्दल माहिती बघितली असेल सध्या. तर त्यांचं म्हणणं आहे की सर आमच्यासाठी पण आहे का? तर हे बघा, ही एक्झाम ऑलरेडी झालेली आहे, याचा रिझल्टही लागलेला आहे. तर ज्या स्टुडंटनी ही एक्झाम दिली, ज्यांचा रिझल्ट आलेला आहे, त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. मग काही जणांचं म्हणणं होतं की सर आम्हाला पण अप्लाय करायचं, आम्ही कधी करू शकतो? तर आता हे पुढच्या सायकलमध्ये होऊ शकतं. एक 6-8 महिन्यानंतर परत ही एक्झाम होईल, त्यावेळी तुम्ही हे करू शकता. त्याच्या अपडेट्स तुम्हाला युट्यूबवरती किंवा टेलिग्रामवरती आपल्या चॅनलवरती भेटत राहील. ठीक आहे. तर जे एकदम नवीन स्टुडंट आहे, ज्यांनी ही एक्झामच दिलेली नाहीये, ज्यांचं सिलेक्शनच झालेलं नाहीये, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये. ठीक आहे. तर ज्या स्टुडंटचं सिलेक्शन झालंय त्यांच्यासाठी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांचं म्हणणं होतं की सर ह्या 4 संस्थांचं 4 वेगवेगळ्या स्कॉलरशिपचं तर आहे, पण सर याच्यामध्ये महाज्योतीची प्रोसेस आम्हाला सगळ्यात लेट दिसतीये. हो, तर अजून त्याच्याबद्दल काही स्टार्ट झालेलं नाहीये. त्याच्यानंतर सर सारथीची जी प्रोसेस आहे, ठीक आहे, ती मराठा स्टुडंटसाठी, जी की 20 तारीख त्यांनी सांगितली होती गुगल फॉर्म भरण्यासाठी. पण सर त्यामध्ये अजून ऑप्शन्स वगैरे येत नाही, जसं बार्टीच्या किंवा सॉरी TRTIच्या फॉर्ममध्ये येते. तर हे बघा, एक एक क्लिअर करू आपण. सगळ्यात पहिले TRTIचं सध्या चालू आहे. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी मला वाटतं लास्ट डेट जी आहे ती उद्याची आहे, 17 तारीख. त्यांची प्रोसेस झाल्यानंतर बार्टीची प्रोसेस स्टार्ट होईल. आय गेस ज्या पद्धतीने सगळं चाललंय. तर तुम्ही या सगळ्यांसाठी ना आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती रेग्युलर अपडेटेड राहा. याचे स्पेशल ग्रुप्स बनवलेले आहेत, तिथे या सगळ्या अपडेट येत आहेत. तर TRTIची प्रोसेस ऑलमोस्ट होत आलेली आहे. बार्टीची प्रोसेस स्टार्ट होईल, त्याची काळजी करू नका. ही झाल्यानंतर ती कदाचित स्टार्ट होईल. त्यासाठी तुम्ही फक्त ग्रुपवरती अपडेटेड राहा, कारण बाकीचे स्टुडंट पण कम्युनिकेट करतील. जर तुम्ही ग्रुपवरतीच जॉईन नसाल, तर तुम्ही इथं नंबर दिलेले त्या सरांना कॉन्टॅक्ट करू शकता, ते तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतील. त्यानंतर सर सारथीचं सध्या फक्त त्यांनी गुगल फॉर्म भरायला सांगितलेला आहे आणि गुगल फॉर्ममध्ये त्यांनी प्रेफरन्सेस द्यायला सांगितलेले. ठीक आहे. आणि बाकीच्या डिटेल्स तर तुम्ही त्या सध्या भरून ठेवू शकता. पण त्याच्यानंतरही त्यांचा फॉर्म पुढे कसा राहील, पुढे अजून काही अपडेट येतील का, ते सगळं तुम्हाला ग्रुपवरती कळत राहील. आणि महाज्योतीवाल्यांनी थोडंसं थांबावं लागेल, कारण त्याची प्रोसेस सगळ्यात लेट होईल असं सध्याचं दिसतंय. ठीक आहे. तर यासाठी माझं असं म्हणणं आहे की मी जर ज्याही पर्टिक्युलर सेक्शनमध्ये असतो, त्या ग्रुपला जॉईन करून सध्या वेट केलं असतं. ठीक आहे. हे सगळ्यात जास्त डाऊट्स मुलांचे याच्याबद्दल आहे की सर पुढे काय करायचे. ठीक आहे. याच्याही व्यतिरिक्त जर तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला आमची सगळी प्रोसेस झालेली, आम्हाला याचे पुढचे डाऊट्स आहे, तर तुम्ही ऑफिशियल नंबर्स इथं दिलेले बघा, ओम सरांचा, सचिन सरांचा. त्यांना तुम्ही याच्यापेक्षा डिटेलमध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल तर विचारू शकता, जर फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर. याच्या व्यतिरिक्त आता क्लासशी रिलेटेड काय काय डाऊट्स आहेत त्यांना, की सर क्लासचं नाव तर आहे त्याच्यामध्ये, आम्हाला नाव टाकायचं आहे, पण हे डाऊट्स आहेत आमच्या. काही कॉमन डाऊट्स आहेत जे मी सगळे लिहिलेत. त्याच्याही अगोदर मुलांचं म्हणणं आहे की सर संभाजीनगरला येऊ की नाही. आता नेहमी आम्ही जेव्हा मुलांसोबत हे डिस्कस करतो, संभाजीनगरला यायचं की नाही, तर मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो की सर फायनान्स, की बाबा महिन्याला जो 5-6 हजार रुपये खर्च लागतो संभाजीनगरला येण्याचं, राहणं खाणं पिण्याचं, तर त्याच्यामुळे आम्ही येऊ की नाही हा एक सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह असतो. आणि त्या पॉईंटला आपण कोणाला फोर्स नाही करू शकत, आणि कधी आम्ही केला नाही आजपर्यंत, आणि कधी कोणी करतही नाही. का? कारण की तो आता पर्सनल इश्यू असतो प्रत्येक फॅमिलीचा. तर मुलांचं त्यामुळे कधी कधी असं होऊन जातं की मुलं येत नाही. तर जर समजा आता ह्या स्कॉलरशिपमुळे तुम्हाला ही स्कॉलरशिप भेटणार आहे, तेवढे पैसे मिळणारच आहेत, तुमचा हा इश्यू सॉर्ट आउट होऊ शकतो. त्यामुळे ज्याही मुलांचं फोनवरती म्हणजे एवढे कॉल्स आणि एवढे मेसेजेस चालू आहे, त्याच्यावर मुलांचा हाच एक प्रश्न आहे की सर आम्ही तिथे येऊ का? तर बघा, मला असं वाटतं की हा जर विचार केला, तर जर हा प्रश्न तुमचा सॉर्ट आउट होत असेल तर यायला काही हरकत नाहीये. हे आमच्या पूर्ण टीमकडनं तुम्हाला एक सजेशन आहे. बाकी अजून जर डिटेलमध्ये तुम्हाला काही तुमचे वेगळे पॅरामीटर्स असू शकतात, तर तुम्ही त्याबद्दल डिस्कशन करा. पण हे खूप जण फोनवर विचारत होते, त्यामुळे हा व्हिडिओ थ्रू हे क्लिअर करणं गरजेचं होतं. त्याच्यानंतरचे जे कॉमन डाऊट्स आहे, आता मी बरेचसे डाऊट्स लिहूनच ठेवलेले आहेत. तर बघा, महत्वाचे जे काही ओम सरांना कॉल येत आहेत, सचिन सरांना येत आहेत, मला येत आहेत आणि बाकी फॅकल्टीला येत आहेत. तर त्यांचा पहिला प्रश्न आहे आता की शुभम सर कॉन्ट घेणार आहे का? तर हो, पूर्णचं पूर्ण कॉन्टचं जे काही तुम्हाला ऑनलाईन ऍक्सेस भेटणार आहे एक्स्ट्रा, ते पूर्ण वर्षभराचं जे ऍक्सेस राहील ते पूर्ण प्री टू मेन्स, म्हणजे तुम्ही 10वी नंतर कधी पेनही नसेल चालवलेला आणि तुमचं म्हणणं असेल की मला बेसिकही येत नाही, एक्स कसा पकडायचा माहित नाही, हे सगळं त्या व्हिडिओजमध्ये असणार आहे. ठीक आहे. तर प्रीपासनं मेन्सपर्यंत इझी, मॉडरेट, डिफिकल्ट सगळं डिटेलमध्ये राहील. ठीक आहे. 100+ व्हिडिओज असतात ते. काही मुलांचं हे पण म्हणणं होतं फोनवरती की सर आम्हाला फक्त मेन्सचं करायचं, आमचं प्री झालेलं आहे. जरी तुमचं प्री झालेलं आहे पण डिरेक्टली मेन्स नाही करता येत. आता मेन्सचा जरी तुम्हाला एखादा वर्ड प्रॉब्लेम करायचा आहे, त्यासाठी एक्स कसा कन्सिडर करणार, हे सगळं त्या व्हिडिओजमध्ये आधी सांगितलेलं असतं. त्यामुळे ऍक्सेस सगळ्यांना वर्षभराचा राहील. ज्याला ज्याला जसं कम्फर्टेबल असेल तो त्या हिशोबाने करू शकतो. पण माझं असं मत आहे की तुम्ही पूर्ण स्टार्ट टू एंडच करावं. थोडंसं तुमचं जे तुम्हाला जमतं ते तुम्ही फास्ट करू शकता, पण याने काय होईल ना, तुमचा बेस पक्का होईल. नाही तर पुढे गेल्यानंतर परत मागे यायची वेळ येते. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर की हो, कॉन्ट पूर्ण जी कॉन्टचा ऍक्सेस तुम्हाला भेटणार आहे ते शुभम सरांचंच भेटेल. मॅथ्स बद्दलचं क्लिअर करतो, दुसरा कुठल्याही टीचरचं राहणार नाही. ठीक आहे. दुसरा मुद्दा,
सर याच्यानंतर इंग्लिश, लॉजिक, प्रत्येक सब्जेक्टचं तुम्हाला 1 इयरचं भेटणार आहे. तर इंग्लिश असो, लॉजिक असो, मॅथ्स असो, प्रत्येक सब्जेक्टचं तुमचं प्री प्लस मेन्स सगळं कव्हर होईल. आणि इनफॅक्ट याच्यामध्ये ना तुमची सिलेक्शनसाठीची जी पूर्ण प्रोसेस असते, मग तुम्ही त्यात इंटरव्ह्यू म्हणा, बाकी हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर असतं. ओके. दुसरा मुद्दा मुलांचा, की कधी काही मुलांनी आता स्पष्ट विचारलं, की सर सिलेक्शन होण्यासाठी ज्या नेसेसरी गोष्टी त्या प्रोव्हाइड होणार आहेत का? तर ऑफकोर्स तुमचे सब्जेक्ट झाले, बाकीच्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत, त्या सगळ्या त्यात कव्हर्ड आहेत. कारण इतक्या दिवसापासून जेवढे मुलं सिलेक्ट होत आहेत त्यांच्यासाठी पण या सगळ्या फॅसिलिटीज होतात. पण ॲडिशनली त्यात अजून काय बेटर करता येईल आपण ते पण बघितलेले. पण सिलेक्शनसाठी तुम्हाला ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण कव्हर करून भेटतात त्यामध्ये. ठीक आहे. जसं की काही मुलांचं म्हणणं होतं, सर ऑलिबोर्डची टेस्ट सिरीज राहील का? आता जेवढे मुलं सिलेक्ट झाले, भरपूर जणांकडे त्यांनी ते ऐकले की सर ऑलिबोर्डची टेस्ट सिरीज भारी असते. तर हो, ऑलिबोर्डची टेस्ट सिरीज त्यात इन्क्लूड असणार आहे. त्या बघा सगळ्या सब्जेक्ट्स कव्हर होतील. ऑलिबोर्डची टेस्ट सिरीज राहील. जीएचं तुमचं बँकिंग अवेअरनेसचं ओम सर घेणार आहेत. ॲग्रिकल्चरचं पण ऑनलाईन पूर्ण ॲक्सेस भेटेल तुम्हाला, जी पण ॲग्रिकल्चरची ऑनलाईनची टीम आहे त्यांच्याकडनं. त्यानंतर सर लायब्ररी राहील का? पण लायब्ररी अशी की ज्याच्यात कंपार्टमेंट असतील. तर हो, लायब्ररी राहील विथ कंपार्टमेंट. तर तुमचं प्रॉपर तुमच्यासाठी एक स्पेस राहील. हेही मुलं फोनवरती विचारताय, त्याच्यामुळे हे व्हिडिओमधनं सांगणं खूप जास्त गरजेचं होतं. ठीक आहे. त्यानंतर सर बॅग वगैरे, बॅग आता ही बेसिक गोष्ट आहे, ही ऑफकोर्स भेटणार आहे तुम्हाला. ऑफलाईनच्या मुलांना भेटते, त्याची काळजी करू नका. ठीक आहे. पण सर याच्यामध्ये मेंटॉरशिप, हो, तर आता आम्ही मेंटॉरशिपचे सेशन्स राहतील प्रीवाल्यांसाठी पण. कारण आता एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये काही जणांचा कदाचित प्रीचाही प्रॉब्लेम असू शकतो, काही जणांचा फक्त मेन्सचा असू शकतो. तर त्या हिशोबाने तुमचे ग्रुप्स क्रिएट होऊन जातील. वीकली तुमचं प्रीच्या मेंटॉरशिप असेल, मेन्सचं असेल, वीकली तुमचं ग्रुपचं ॲनालिसिस असेल, मॉक ॲनालिसिस असेल, या सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्या जाईल. सोप्या भाषेत मला त्या स्टुडंटने खूप चांगलं विचारलं होतं फोनवर, की सर एक्झाम क्लिअर होण्यासाठी ज्या बेसिक गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या होतील का? तर हो, मग त्यामध्ये तुम्ही मेंटॉरशिप म्हणा, काउन्सिलिंग म्हणा. आता बऱ्याच मुलांचं असं असतं की अभ्यास नाही होते, तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काउन्सिलिंग लागत असते, तीही काउन्सिलिंगचा पार्ट होऊन जातो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यात कव्हर्ड आहेत. पण आता हे प्रत्येकाला फोनवर सांगणं थोडं मुश्किल होतं, म्हणून मी हे सगळं तुम्हाला एकदा क्लिअर करतोय. ठीक आहे. सो आय रिअली डोंट थिंक की याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला असं वाटत असेल की बाबा सर हा पार्ट आहे. जर तुम्हाला असा डाऊट वाटतोय तर तुम्ही काय करा, ऑफिशियल नंबर्स आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. तसं तुम्ही कमेंट्स वगैरे पण टाकू शकता, पण बेटर वे मला असं वाटतं की फोन करून तुमचा डाऊट क्लिअर करून टाका. ठीक आहे. आणि बाकी मी सगळी प्रोसेसचं चारही यांचं सांगितलं तुम्हाला, की TRTIची मे बी 17 तारीख लास्ट आहे. बार्टीचं त्यानंतर फॉर्म फिलिंग डिटेलमध्ये चालू होऊन जातील. सारथीचं फक्त सध्या गुगल फॉर्म आलेला आहे. पण सर आम्ही अजून ह्याच्याबद्दल अपडेटेडच नाही आहेत. तर याच्यासाठी स्पेशल टेलिग्राम ग्रुप्स आहेत प्रत्येकाचे. ठीक आहे. जर तुम्ही त्या ग्रुपमध्ये नसाल तर आपलं जे SSAचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा. त्याच्यावरती आम्ही ही सगळी नोटिफिकेशन परत टाकूनच देतो. ठीक आहे. आणि हे मेन शुभम सर्स अकॅडमीचं चॅनल आहे. याच्यावरती आपण या सगळ्या डिटेल्स टाकतच राहू. ठीक आहे. तुम्हाला इथं सगळ्या डिटेल भेटून जातील. ओके. जे मेन चॅनल आहे त्याच्यावरती आम्ही या सगळ्या डिटेल्स टाकून देऊ, त्यानुसार तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. हे बघा प्रत्येक यांचं सेपरेट चॅनलचं आहे. म्हणजे कसं होईल, पुढे जाऊन जर काही अपडेट आला तर सर आम्हाला माहिती आहे, नाही माहिती आहे, हा इश्यू नको व्हायला. ओके. क्लिअर. चलो ठीक आहे. मग सो आय होप की सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर तुम्ही ऑफिशियल नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे. चलो थँक्यू. बाय बाय. गुड डे.